नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आज सकाळी व्हिडिओ शूट नाही केला, आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि आज गाडी ते भरून दिली आहे। म्हणजे सकाळीच गाडी लावली होती नेहऱ्या करून, जेवण ते करून गाडी मला वाटतंय 2-2:30 वाजता गेली गाडी। त्याच्यानंतर आता जेवण वगैरे केलेत आणि आता आम्ही तोडायला आलो फडामध्ये। तर कालची पाती आहेत त्या काही जणांच्या लागल्यात, काही जणांच्या राहिल्यात आणि त्या पाती होऊन 4-5 काकऱ्या त्या रानातल्या उरल्यात। तर गाडी जर आज आली रात्रीच तर आज रात्री गाडी भरून द्यायची आपल्याला, कारण माल फडामध्ये 1.5 ते 2 वायरच्या जवळ शिल्लक माल आहे। तर काही जण आहेत टोळीवर, मी आलोय आता फडामध्ये। पाहू शकता ह्या कालच्या पाती, हे फड आहे आणि ह्या काल तोडलेल्या आपण पाती। आमच्याच पाती राहिल्यात 4-5 जणांच्या लागायच्या, बाकीच्यांच्या म्हणजे लागल्यात ते आता थोडं लेट येणार आहेत मागून। तर तुम्हाला दाखवतो आता। तर हे पाहू शकता, हे फळ आहे अशा प्रकारे। दुपारची वेळ आहे, जेवण वगैरे केलेत आता आणि बागादारानं बैल वगैरे म्हैस बीस आणून बांधली, ते मस्त आपलं वाढ ते खायला लागलेत। आमचं मुक्काम इकडं कोयतं ते घासायला लागले, कारण कोयतं घासलं तर चलतंय, नाही तर नाही। आज गाडी भरून गेली, आज काही तेवढा ताण नाही झाला। माल संध्याकाळी तर भरायची, नाहीतर त्याची बी काही गॅरंटी आज नाही भरण्याची। तर एक 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 जण आता जेवण ते करून टोळीवरून इकडं यायला लागलीत। आता जेवण करून ते आता ज्याच्या पाती महाग राहिल्यात ते आम्ही आलो पुढं तोडायला। आता ज्यांच्या लागल्यात ते काही येतील किंवा नाही येतील अशी त्यांची काही गॅरंटी नाही, कारण पाती लागलेल्या आता काय बोलावं आपण, काही बोलायला पण येत नाही, कारण त्यांनी लावलेत पाती। हे बघा असं बोळ पाडलेलं आहे, आमच्या 2-2 पुढी आहेत आणि 2-2 माग आहेत आणि हे जवळपास 1-1.5 वायरच्या जवळपास माल शिल्लक आहे। हे पूर्ण फळ होता 6 एकर झाला। आता तिकडं पलीकडं एक पात होती आणि हे एवढं, त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्लॉट बघायचा आहे। खूप मेहनतीचं काम आहे, मेहनत कष्ट हे सुद्धा शब्द ह्या कामामध्ये कमी पडतात, कारण लोक लहान लेकरं घेऊ ऊस तोडण्यासाठी येतात कामाला। काही जण असतात समजा, म्हणजे काही जण असे असतात, काही जण तसे असतात। काही जणांमुळेच ऊस तोडीचं हे काम बदनाम झालं, नाहीतर तसं काम चांगलं आहे। आता 5:30 वाजलेत, आमचं तोडायचं झालंय। इथं मोहोळ होत आहे का, चावलंय सगळेली। मामाच्या गालावर चावली माशी एक आणि मामानंच उठवलंय मोहोळ। तर बाया बांधून ते घ्यायच्या। तुम्हाला दाखवतो मोहोळ हो का, असं गोंगायले। झाली आता ही एक पात लागली, इकडे 5 काकऱ्या राहिल्या तोडायच्या, ते आता तोडून घ्यायच्या उद्याच्याला। गाडी तर दुपारीच दिली आहे भरून। हा मला एक चावली आहे। का अंदाज नव्हता त्याला, तिथंच थांब।
हे आहे संध्याकाळचं दिवस मावळायच्या टायमिंगचं वातावरण. ऊस पूर्णपणे तोडायचा झाला आहे, त्या 5 काकऱ्या राहिल्यात आणि बाया मोळ्या वगैरे बांधून आपला पसारा घेऊन आता टोळीवर निघालेले आहेत. आणि आमची गडी आता हे बागादार म्हणजे सरपण देणार आहे, अर्थात चुलीसला जाळण्यासाठी लाकडं ते आणण्यासाठी त्याचा आखाडा आहे जवळच, तिथं आता निघालेले आहेत आखाड्याकडं. तर आता टोळीवर जायचं, हातपाय वगैरे धुवायचं, चहा पाणी करायचं आणि थोडा आता आराम करायचा, कारण गाडी संध्याकाळी भरण्यासाठी येणार आहे. दुपारी गाडी आपण 12 वाजता लावली होती नेहऱ्या करून, ती गाडी 3 वाजता गेली. 3 वाजल्यानंतर जेवायला 1 तास गेला आणि 4 वाजायच्या टायमिंगमध्ये हे तोडण्यासाठी आपण फडामध्ये आलेलो होतो. तर आत्ता जवळपास 1.5 ते 2 वायर माल, 2-2.5 वायरच्या जवळ माल हा शिल्लक आहे. तर आपली गाडी म्हणजे डाम लेवल कशी पण येऊ शकते, त्यासाठी गाडी आज रात्री लगेच येणार आहे. संध्याकाळी गाडी आली की तिला उभं करायचं नाही आपल्याला टोळीवर, पुन्हा लगेच आली गाडी की तिला भरून आपल्याला तिला काढून द्यायचं आहे. कारण जेवढा माल होईल तेवढा, म्हणजेच अर्थात आज आपल्याला दिवसामध्ये 2 गाड्या भरून द्यायच्या आहेत. म्हणजे कसं आपल्याला पण थोडं परवडतं, हाजरी वगैरे व्यवस्थित पडते, बाकी दुसरं काय नाही. तर ही पाहू शकता, इकडे एक राहिलं, हे एवढी एक पात तोडायची आणि ह्या इकडं 5 काकऱ्या आहेत तोडायच्या. तर काही जणाला जर प्रश्न पडत असेल की बाबा म्हणजे ऊसाच्या कामामध्ये नेमकी आम्हाला हाजरी किती पडते काय नाही, तर दुसऱ्याचा विचारच नाही. मित्रांनो आता लाकूड बघायला आम्ही काय सांगावं. भानुभाऊची कुराडी एक आणि बाळूच्या कुराड घेऊन या बालाजी तू. हा खोड आहेत, लवकर धाडून द्या, लवकर धाडून द्या. हो का हे बसा की लाईनीनं, इकडून आहे असं बसा, एक लाईनीनं बसा. हे गाणं लावरती डान्स करणार आहे म्हणून. ज्यावर दिवसाला वाढतीये.